महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी संवाद मराठी लाईव्हला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रकाश शेठ गायकवाड, अध्यक्ष सम्यक सामाजिक संस्था, श्री प्रशांत गायकवाड, युवा नेते काँग्रेस। संग्रामपूर जलाशयाला गळती, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकरी चिंतातूर। संग्रामपूर जलाशयाअंतर्गत मोडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संग्रामपूर जलाशय पोटाची भाकर तर हलाखीचे जीवन जगण्यावर मात करण्याचे एक रामबाण वरदानच आहे। संग्रामपूर जलाशयाला एकूण 6 कालवे असून याद्वारे शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी सिंचनाचे काम केले जाते। दुरुस्तीच्या नावावर संग्रामपूर जलाशयावर शासनाकडून लाखो रुपये खर्च केल्याचे पाटबंधारे विभाग सांगत असले तरी कालवा नादुरुस्त असल्याचे निष्पन्न होत आहे। जलाशयाच्या मुख्य कालव्याला जागोजागी मोठमोठी भोके असून त्यातून पाणी बाहेर जात आहे। पाणी वरटाप होऊन शेतकऱ्याच्या पाण्याची पूर्तता न होत कारण हा वेस्टेज पाणी जमा। याकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष असून कर्मचारी वेतन घेऊन मजा मारत असल्याचे निदर्शनास येत आहे। पाणी झालेलं आहे ना, 10-12 दिवस ओलांडून सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंट एकोडी येथील जेई बिसेन यांच्या दुर्लक्षामुळे आणि त्यांच्या संयुक्त समितीमध्ये त्यांचा पण दुर्लक्ष आहे आणि ह्या तळ्यावर कुणाचाही लक्ष नसल्या कारणास्तव आज ओर फुल तलाव झालेला होता आपला, पण आणि दिवसाला एकदम वाळवून कॅनलच्या वरतून पाणी वाहत आहे आणि ते परिस्थिती इथं दिसत आहे कॅनलवरती। आणि त्यांना बोलले असता, जेई साहेबांना बोलले असता, ते म्हणतात की आमच्याकडे तो देखरेख नाही, तो सोसायटीकडे आहे आणि सोसायटीवाले आपली मनमानी करतात, ते कोणाचं ऐकून घेत नाही। त्यामुळे जो धामण्यावाडा येथील संग्रामपूर जलाशयाच्या पाण्याचा जो गैरव्यवहार होत आहे त्यांच्याबद्दल त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी। जलाशयात रब्बी आणि खरीप पिकास पुरेल इतके पाणी असून शेतकऱ्यांना टोलवा टोलवीत तात्कळत राहावे लागत आहे। कालव्याची दुरुस्ती न झाल्याने जलाशयाचे पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यातील रब्बी पिकासाठी शेतकरी चिंतातूर झाला आहे। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। सस्नेह निमंत्रण, संवाद मराठी लाईव्ह द्वितीय वर्धापन दिन, सोमवार 15 ऑक्टोबर 2018 सकाळी 11 वाजता, राजर्षी शाहू महाराज सामाजिक सभागृह, खोपोली, रायगड। निमंत्रक बाबू सीताराम पोटे, मुख्य संपादक, संवाद मराठी लाईव्ह।